श्री स्वामी समर्थ. प्रियाच लॅप या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. घट हे आपण कधी हलवावे, घट आपल्याला कोणत्या दिशेने हलवायचे आहेत, घटावरील जो नारळ आहे त्याचा आपण नक्की काय करायचं आहे, अखंड दिवा आहे हा आपण कधी उचलायचा आहे, त्याचबरोबर पूर्णाच्या आरत्या आहेत हे आपल्याला कधी करायच्या आहेत, कारण की हा एक कुळाचाराचा भाग आहे. तरच आपल्याला या संपूर्ण नवरात्रीचं पुण्यफळ आहे ते मिळतं. त्यामुळे त्या आरत्या आहेत आपल्याला त्या कधी करायच्या आहेत, नवरात्रीचा उपवास आपल्याला कधी सोडायचा आहे, ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. चला तर मग आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया. आता प्रत्येक भागानुसार प्रथा ही वेगवेगळी असते. काही ठिकाणी नवमीला तर काही ठिकाणी दसऱ्याला घट हे हलवले जातात. प्रत्येक ठिकाणी कुळाचार हा वेगवेगळा असतो. ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांच्याकडे देवीचा घट हा नवमीला आहे तो उठत असेल तर अष्टमीला दिवसभर उपवास हा करून नवमीला घट उठवून सोडावा व ज्यांच्याकडे दशमीला म्हणजेच दसऱ्याला घट उठवले जातात त्यांनी अष्टमी नवमीला ह्या दोन्ही दिवस उपवास आहे तो करायचा आहे आणि दसऱ्या दिवशी घट उठल्यानंतर हा उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे. आता उपवासाचं सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता दशमीला गुरुवार आलेला आहे, पण काही जणांचा गुरुवार हा उपवास असेल तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी जर तुमचा नवरात्रीचा जो घट आहे तो दसऱ्याला जर उठवला जात असेल तर त्यांनी नवरात्रीचा उपवास आहे हा सकाळी सोडायचा आहे घट उठवल्यानंतर आणि रात्री हा आपण फलाहार हा घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा गुरुवारचा उपवास हा ही होऊ शकतो. किंवा दुसरी एक पद्धत म्हणजे नवरात्रीचा उपवास आहे हा आपल्याला डायरेक्ट संध्याकाळीच आहे हा सोडायचा आहे. म्हणजे दोन्हीही आपले उपवास आहे ते होतील. या दोन्हीपैकी कोणत्या जरी पद्धतीने तुम्ही जरी केलं तरीही चालते. आपल्या इच्छेनुसार आहे ते आपल्याला करायचं आहे. आता ज्यांचा नवमीला घट हलवला जातो त्यांनी नवमीला सकाळी घटाला 9वी माळ आहे ती घालावी. पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आहे हा आपल्याला दाखवायचा आहे. किंवा तुमच्याकडे जर भाजी भाकरीचा जरी नैवेद्य केला असेल तरी तोही दाखवायचा आहे. तर काही ठिकाणी मांसाहारी असतो, म्हणजे तो देवीला नाही तर तो दैत्यांना आहे तो असतो. त्याप्रमाणे आपल्याला नैवेद्य आहे हा दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला पुरणाच्या दिव्यांनी देवीची आरती आहे ही करायची आहे. म्हणजे त्या घटाची आपल्याला आरती आहे ती करायची आहे. पुरणाची आरती आपण कशा पद्धतीने करायची आहेत की आपण जे पुरणपोळीसाठी जे पुरण जे बनवतो तर ते पुरण आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. ते एका ताटामध्ये असं आपल्याला थापायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एकूण 21 होल आहे ती तयार करायची आहेत आणि 21 होल तयार करून त्यामध्ये आपल्याला 21 फुलवाती आहेत शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून त्या आपल्याला त्या होलमध्ये आहेत ह्या ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे 21 वाती हे आपल्याला तयार करून त्या प्रज्वलित करून देवीची आरती आहे ती करायची आहे. प्रथम गणपतीची आरती आहे ती करावी, यानंतर आपण देवीची आरती आहे ती करायची आहे. स्वामी समर्थांची आरती आहे ही आपल्याला करायची आहे. किंवा तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही आरत्या जरी करायच्या असतील तर त्या सर्व आरत्या आहेत हे आपल्याला करायच्या आहेत. यानंतर आपल्याला घट हा हलवायचा आहे. आता आपल्याकडे ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने आपल्याला घट हलवताना ते करायचं आहे. काही ठिकाणी घटामध्ये दूध आहे हे ओतलं जातं उठवताना, किंवा काही ठिकाणी गुळवणी, किंवा काही ठिकाणी दही साखर आपल्याकडे ज्या पद्धतीने घटामध्ये टाकलं जातं त्या पद्धतीने आपण टाकायचं आहे. आणि ते टाकल्यानंतर तो घट आहे तो उत्तर दिशेला आहे तो प्रथम आपल्याला हलवायचा आहे. उत्तर दिशेला का हलवावा, कारण उत्तर दिशेला ज्यावेळेस आपण हलवतो त्यावेळेस आपली उत्तर प्रगती आहे ती होते अशी मान्यता आहे. त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने आहे ते करायचं आहे. देवीचा जो आपण टाक आहे तो घटी बसवलेला होता तो आपल्याला उचलायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे. म्हणजे त्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे. श्रीसूक्त म्हणत म्हणत अभिषेक करावा. एकदा आपण श्रीसूक्त म्हटलं तरी चालेल, किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडे विच्चे या मंत्राची एक माळ जप जरी केली तरीही चालू शकते. अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक आहे हा करायचा आहे. देवीचा टाक आहे तो आपल्याला जागेवरती आहे तो ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता घटावरील नारळाचे काय करावे, प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत आहे. काही जण नारळ हे फोडून खातात, किंवा काही जण घराच्या वरती आहे ते टांगून ठेवतात. काही जण पाण्यामध्ये सोडून देतात, काही जण निर्मल्यामध्ये टाकतात. तो नारळ देवी स्वरूप आहे. आपण या नारळाची या नवरात्रीमध्ये देवी स्वरूप मानून ही सेवा पूजा केलेली असते. त्यामुळे आपण शक्यतो करून निर्मल्यामध्ये टाकू नये. एकतर तो तुम्ही फोडून खा, किंवा तो घराच्या वरती आहे तो टांगून ठेवला तरीही चालू शकतो. शेवटी आपल्याला आपल्या परंपरेनुसार आहे ते करायचं आहे. घट हा आपल्याला त्याच दिवशी आहे तो उचलायचा नाही. ज्या दिवशी आपला घट उठणार आहे त्या दिवशी आपल्याला उचलायचा नाही, तर तो आपल्याला तसाच आहे तो दसऱ्यापर्यंत आहे तो ठेवायचा आहे. कारण दसऱ्याला आपल्याला त्या घटावरती आपट्याची पानं आहे ही अर्पण आहे ती करायची असतात आणि नंतरच आपल्याला घट हा उचलायचा असतो.
घटामध्ये जो रुपया असतो टाकलेला तर तो देवी स्वरूप आहे. तो आपल्या घरामध्ये आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. तुम्ही तिजोरीत ठेवू शकता, तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता, पण तो आपल्याजवळ आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. आता घटामध्ये जर थोडंफार पाणी जर शिल्लक राहिलं असेल तर त्या पाण्याचं काय करायचं, तर ते आपल्या घरामध्ये आहे ते शिंपडायचं आहे. का तर ते पाणी आहे ते खूप अभिमंत्रित आहे हे झालेलं असतं. त्यामुळे ते पाणी आहे ते आपण आपल्या घरामध्ये आहे ते शिंपडावं आणि ज्या बाकीच्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या आपण निर्मल्यामध्ये आहेत ह्या टाकायच्या आहेत. तो जो घट आहे तो आपल्याला शेतामध्ये आहे तो टाकायचा आहे आणि जरी तुम्ही शहरात राहत असेल तर तुम्ही शक्यतो करून खराब जागेवरती आहे ते टाकू नका. म्हणजे ज्या ठिकाणी कचरा हे असा टाकलेला जातो अशा ठिकाणी टाकायचं नाही, तर ते आपल्याला स्वच्छ जी जागा असेल, अशी मोकळी जागा असेल अशा ठिकाणी आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. पण यामुळे दुसऱ्यालाही त्रास होऊ नये अशा पद्धतीने आहे तो आपल्याला विसर्जित आहे तो करायचा आहे. आता अखंड दिवा आहे याचं आपण काय करावं? अखंड दिव्यामध्ये नवमीला आपल्याला थोडंसं तेल आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे आपण रोज सकाळी आहे ते त्या दिव्यामध्ये तेल घालतो, तर आपण या दिवशी थोडंसंच आहे ते घालायचं आहे, जेणेकरून तो दिवसभर आहे तो चालेल. आपण हा स्वतःहून हा विझवायचा नसतो, तो मनानेच शांत आहे तो होऊन द्यायचा आहे. हा शांत झाल्यानंतर त्यामधील जी वात आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ती वात आहे ती आपल्याला कापूरसोबत आहे ती जाळायची आहे. ती आपल्याला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची नाही. त्याचबरोबर दिव्याखालचे जे तांदूळ आहेत हे तेलकट झालेले असतात, तर ते आपण थोडेफार पक्ष्यांना आहे ते खायला द्यायचे आहेत आणि थोडेफार आपण जो भात बनवणार असेल त्याच तांदळामध्ये ते थोडेसे मिक्स करून तो प्रसाद रूपी म्हणून आहे तो खायचा आहे. आता आपण मागाशी पाहिलं होतं की पुरणाच्या आपण दिव्यांनी आरती केली, तर ते राहिलेलं जे पुरण आहे तर त्या पुरणाचं आपल्याला काय करायचं आहे, तर ते पुरण आहे ते जे काळपट झालेलं आहे किंवा त्याच्यावरती ज्या वाती शिल्लक राहिलेल्या आहेत ह्या सर्व आहेत ह्या आपल्याला बाजूला आहे ते वरचं आहे ते असं थोडंसं वरचं आहे ते साईडला आहे ते काढायचं आहे आणि ते साईडला काढल्यानंतर जे ते आहे ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आणि जे बाकीचं राहिलेलं जे पुरण आहे ते आपल्या घरातील सर्वांनी प्रसाद रूपी म्हणून ते आहे ते खायचं आहे. अशा पद्धतीने आहे ते आपल्याला करायचं आहे. गणपती बाप्पांची जी स्थापना म्हणून सुपारी केलेली होती, तर तीही सुपारी आहे ती तशीच आपल्याला आहे ती ठेवायची आहे. बाकीची जी विड्याची पानं असतील किंवा जी फुलं काय असतील ते सर्व आहे ते आपल्याला निर्मल्यामध्ये टाकून आहे ते द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.